मी मंगला अवलगावकर तुमच्यासाठी चॅनल घेऊन आले गोष्टींचं. आणि मी रोज नवीन नवीन गोष्टी सांगते बरं का तुम्हाला मुलांना. तुम्हाला गोष्टी मुलांना तर काय मोठ्यांनासुद्धा आवडतात आणि म्हणून मी हे चॅनल तुमच्यासाठी आणले. तर त्या तुम्ही गोष्टी ऐकत जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. तर आज गोष्ट जी सांगणार आहे ना मी, तिचं नाव आहे वाघोबाची फजिती. काय नाव आहे? वाघोबाची फजिती. तुम्हाला प्राणी पक्षी आवडतात मला माहिती आहे, लहान मुलांना खूप आवडतं हे सगळं. तर एका जंगलात ना एक वाघ राहत होता आणि पट्ट्याचा अगदी रुबाबदार असा खूप छान वाघ राहत होता बरं का. तो रोज त्या जंगलात शिकार करायचा आणि मग आपल्या गुहेत जाऊन झोपायचा. रोजचा कार्यक्रम त्याचा असं होता खूप दिवस झाले आणि तो म्हातारा झाला. आता त्याच्या अंगात शक्तीच उरली नाही. आता काय करावं? शिकार करायला कसं जायचं? शिकार केल्याशिवाय तर पोट भरणार नाही. आणि वाघ काही जरी झालं ना तरी तो गवत वगैरे खात नाही. तो शिकार करून मगच प्राण्यांचं मांस खातो. तर मग तो म्हातारा झाल्याने त्याच्या अंगात शक्तीच उरली नाही ना. मग कधीतरी 2-3 दिवसांनी तो जवळपास जायचा, शिकार करायचा आणि खायचा. आता अशात काय झालं, तो आजारी पडला तर त्याच्यातली शक्ती अजूनच कमी झाली. मग तो त्याला उठता पण येईना, बसता पण येईना. असं झाल्यावर मग काय झालं, एक 8 दिवस असे निघून गेले बरं का. वाघोबा काही कुणाला जंगलात दिसलेच नाहीत. मग लांडगा, अस्वल, गाढव आणि कोल्हा सगळेजण वाघाला भेटायला गेले बरं का. आणि गुहेच्या बाहेर उभं राहून सगळे वाघाशी बोलायला लागले. म्हणे, वाघोबा तुम्ही आजकाल बाहेर दिसतच नाही, काय झालं म्हणे. तो वाघ म्हणाला, काय सांगू अरे, मी आता म्हातारा झालो, माझ्या अंगात बिलकुल शक्ती नाही राहिली आणि त्यामुळं मी काही बाहेर येत नाही. पण काय झालं सांगू का, मी आजपर्यंत खूप प्राण्यांना मारलं आणि खाल्लं म्हणे आणि त्याचं पाप मला खूप लागेल याची मला आता खूप काळजी लागली म्हणे. आणि मला रात्रंदिवस विचार पडतो की ते पाप कशाने नाहीसं होईल. तर तुमच्याजवळ आहे का रे म्हणे काही उपाय ते पाप नाहीसं करायला? तर लांडगा काय म्हणाला, सर्वप्रथम मला एक उपाय माहिती आहे म्हणे. ही माणसं आहेत ना, ते काय करतात म्हणे, खूप पाप करतात आणि मग ते पाप नाहीचं व्हायसाठी काय करतात, प्रायोपवेशन करतात आणि आपलं जीवन संपवतात. तर आता वाघ म्हणाला, प्रायोपवेशन म्हणजे काय? तर मग लांडगा म्हणाला, प्रायोपवेशन म्हणजे काय, तर काही खायचं, अन्न पाणी सगळं सोडून द्यायचं आणि मृत्यूला सामोरं जायचं. असं केलं की पाप नाहीच होतं. वाघ म्हणाला, बरं आहे, हा उपाय आपण करून बघू. वाघाने सांगितलं, मी आजपासून प्रायोपवेशन करणार आहे म्हणे. आणि मग हे 4 जण गुहेच्या दाराशी बसूनच राहिले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. 4थी दिवशी वाघोबाला काही ती भूक सहन होईना. मग वाघोबांनी काय केलं, अस्वल, कोल्हा आणि गाढव सगळ्यांना रानात पाठवून दिलं जंगलात आणि लांडग्याची शिकार केली आणि लांडग्याला खाऊन टाकलं. हे 3 जण थोड्या वेळाने आले परत तर लांडगा नाही आहे तिथं. मग त्यांनी विचारलं वाघोबाला. वाघोबा म्हणे, लांडगा कुठं गेला? अरे काही नाही म्हणे, मीच त्याला जंगलात पाठवलं काम करायला. पण चतुर कोल्हा होता ना, त्याच्या लक्षात आलं वाघोबाच्या नखांना रक्त लागलंय म्हणून. त्याला जे काय समजायचं ते समजलं. मग आता त्याच्यानंतर वाघाला तरी पण बेचैनच होत होतं. वाघाला वाटलं आपण काही प्रायोपवेशन तर करू शकत नाही, दुसरा काही उपाय असला तर विचारू. परत त्याने विचारला, दुसरा काही आहे का रे उपाय तुम्हाला माहिती? तर त्यातलं जे गाढव होतं ना, ते म्हणाल, हो 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 मला माहिती आहे म्हणे एक उपाय. तर वाघोबानं म्हणाला, काय? म्हणे, काही नाही, पापनाशक म्हणून एक स्तोत्र आहे म्हणे, ते रोज म्हणायचं म्हणे, त्यांनी पाप नाहीचं होतं म्हणे. तर वाघोबा म्हणला, मला येत नाही ना ते.
मग तेवढ्यात अस्वल आणि कोल्हा म्हणाला, गाढवाला येतं ना म्हणे, गाढवाचा आवाज पण किती मधुर आहे म्हणे, गाढव रोज इथं बसून तुम्हाला ते ऐकवत जाईल, तुम्ही ऐकत जा आणि मग त्याने तुमचं पाप नाहीच होईल, असं त्यांचं ठरलं बरं का. मग गाढव रोज ते पापनाशक स्तोत्र म्हणायचा आणि वाघोबा गुहेत बसून तर ऐकायचा. असे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस गेले आणि वाघोबाला भूक काही सहन होईना. मग त्यांनी विचार केला, कशाचं पाप आणि कशाचं पुण्य म्हणे, आपल्याला लागली भूक. मग त्यांनी लांडग्याला आणि अस्वलाला दोघांना जंगलात काहीतरी काम सांगितलं आणि दिलं पाठवून, आणि त्या गाढवाची शिकार केली आणि गाढवाला खाऊन टाकलं. अस्वल आणि कोल्हा आले थोड्या वेळाने, बघतात तर गाढव नाही आहे. मग त्यांना काय समजायचं ते समजलं बरं का. पण इकडं वाघाच्या मनाला चुरपुटच लागली ना, आपण याला लांडग्याला खाल्लं, गाढवाला खाल्लं, म्हणजे पाप नाहीच व्हायचे, आपण तर अजूनच जास्त पाप करतोय, आता अजून काही उपाय आहे का आपण विचारावं म्हणे. मग त्यांनी विचारलं, आणखीन काही उपाय आहे का रे म्हणे. तर मग कोल्हा हुशार होता बरं का. कोल्हा म्हणला, हो आहे ना म्हणे, काशीला जायचं म्हणे, काशीला जायचं आणि गंगेत आंघोळ करायची, आणि गंगेत आंघोळ केली की सगळं पाप नाहीच होतं म्हणे. मग वाघोबाला वाटलं, अरे हा अगदी सोपा उपाय बरं का, उपास नाही, तापास नाही, काही नाही, आपण काशीला जाऊया. मग तो त्यांना म्हणतो, अस्वलाला आणखीन कोल्ह्याला, की आपण काशीला जाऊया. ते दोघं तयारच असतात. मग तिघजण म्हणून काशीला जायला निघतात. मजल दर मजल करत ते काशीला जाऊन पोहोचतात. काशीमध्ये वाघोबा गेले रे गेले. सगळ्या लोकांनी त्यांना पाहिलं की सगळे लोक धूम ठोकतात आणि आपापल्या घरात जाऊन बसतात आणि दारं बिरं लावून सगळे लोक आपल्या घरात बसून राहतात वाघाला घाबरून. इकडं काय होतं, हे दोघंजणं त्या वाघोबाला म्हणतात, वाघोबा म्हणे एक छोटीशी गोष्ट करायची असते म्हणे, गंगेत स्नानपूर्वी करण्यापूर्वी थोडं 10 मिनटं डोळे मिटून ध्यान करावं लागतं म्हणे. ध्यान करायचं मग गंगेत आंघोळ करायची, म्हणजे पाप नाहीच होतं. मग वाघ म्हणला, 10 मिनटाचा तर प्रश्न आहे ना, काय हरकत आहे डोळे मिटून ध्यान करायला. तिथं एक धर्मशाळा होती बरं का. त्या धर्मशाळेत 3 जण गेले आणि मग वाघोबा बसला ध्यान करत, डोळे बंद केले आणि ध्यान करायला लागला. मग वाघोबांनी ध्यान सुरू केलं की लबाड कोल्हा आणि अस्वल 2 जण बाहेर आले. त्या धर्मशाळेचं दार हळूच लावून घेतलं आणि बाहेरून कडी घातली आणि गावातल्या सगळ्या लोकांना जाऊन सांगितलं की ह्या धर्मशाळेत वाघोबाला आम्ही अडकून ठेवलं आहे म्हणून. मग सगळे लोक बंदुका घेऊन आले आणि वाघोबाची त्यांनी शिकार केली आणि वाघोबाला मारून टाकलं. तर त्या वाघोबाची पाप तर काही नाहीच झालंच नाही, पण अशा प्रकारे चतुर कोल्ह्यांनी गंगेला नेऊन गंगेचं स्नानाची युक्ती सांगून त्याला मारून टाकलं आणि लोकांची त्याच्या भयापासून मुक्तता केली. तर आवडली ना गोष्ट, छानच आहे गोष्ट, हो की नाही. धन्यवाद. आता परत मी उद्या नवीन गोष्ट घेऊन येणार आहे बरं का.